लोकसभेच्या जिंकल्यानंतर ते लोक सगळं जिंकून आल्यानंतर ते का नाही बघत आहेत? तीच मशीन आहे ना, का नवीन मशीन आणणार? विरोधी पक्षाने कधी सहजासहजी कोणतंही काम तुम्ही केलं असं सांगणार नाही, ते विरोधच करणार आणि तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार. भाजपचे वडाळा विधानसभेचे आमदार आणि ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं. भाजपने ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या असा आरोप होतो, काय सांगा? आता जो विषय तू सांगतोय, मला एवढंच सांग, लोकसभेच्या निवडणुका झाल्या ते ह्या मशीनवरतीच झाल्या ना. मग लोकसभेच्या जिंकल्यानंतर ते लोक सगळं जिंकून आल्यानंतर ते का नाही बघत आहेत? तीच मशीन आहे ना, का नवीन मशीन आणणार? त्याच मशीन यूज केल्या ना. इथे पराजय झाल्यानंतर मग तिथे का नाही? तिथे पण तुम्ही विचार करा ना, तिथे पण सांगा ना. बघा, विरोधी पक्षाचं एक कामच आहे. विरोधी पक्षाने कधी सहजासहजी कोणतंही काम तुम्ही केलं असं सांगणार नाही, ते विरोधच करणार आणि तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार. बदनाम केलं तर हे विरोधी पार्टी जिवंत राहील, नाहीतर त्यांना पण गावी पाठवावं लागेल. तुमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत. वडाळा विधानसभा आणि मुंबईसाठी त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? तुम्हाला एवढंच सांगतो की साहेबांनी जे मुंबईसाठी केलंय आणि ह्याच्याही पुढे ते करणार आहेत असं काही नाहीये. मुंबईचा पोलिसांचा प्रश्न आहे, पोलीस बांधवांच्या घराचं हक्काचं घर द्यायचं साहेबांनी केलंय. त्या कामाला आता कधी देतील? परत बीडीचाळीचा डेव्हलपमेंटचा इश्यू आहे, तोही देतील. आणि एक दोन प्रश्न आहेत, ते मी आता जाहीर करत नाही. साहेबांना भेटून ते साहेबांना सांगायचं आहे आणि त्या पद्धतीने साहेबांनी ते प्रश्न सोडवले तर मुंबई कॉर्पोरेशन एकदम जवळ आहे आपल्याजवळ, एवढं नक्की. मुंबईत भाजप 15 जागा जिंकले, त्यामुळे महानगरपालिकेची वाट सोपी झाली असं वाटतंय का तुम्हाला? बघा, बेसावध कधी राहायचं नाही आयुष्यात. कधी बेसावध राहायचं नाही. कशा पद्धतीने आपण सुरुवातीला आपण बेसावध राहिलो. काही लोकांनी ज्या पद्धतीने शब्दफेक केली तिथे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे होतं, पण ते नाही झालं. परंतु आता माझं एक पांजव मत, आता आम्ही सावध आहोत. देवेंद्रजी सावध आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करत आहोत, एवढं नक्की. आज छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील विरोधी बाकावरती जाऊन बसलेले आहेत. कुठेतरी रुसवा एक दिसतोय मंत्रिमंडळ स्थान न मिळालं. बघ, आता येताना भुजबळ भेटूया, मला मी त्यांना भेटू असं काही नाही, पण ते त्यांच्या दादांचं त्यांचे इंटरनल जे काही प्रश्न असतील ते दादा सोडवतील, दादा समर्थतायत, तसं काही नाहीये. धन्यवाद साहेब, महा MTVशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर. कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार, महा MTV, नागपूर.